आपण 15 दिवसापूर्वी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काही व्यापारी म्हणले होते तुम्हाला की 15 दिवसात सुधारणा होईल, आणि निश्चित रूपामध्ये सुधारणा झालेली आहे। आणि जसं माफेडची खरेदी अद्याप 30 तारखेला चालू होणार होती, परंतु अद्याप चालू केलेली नाही खरेदी, आणि खरेदी चालू झाल्यास निश्चितपणे या ठिकाणी दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। सोयाबीनचं मॉइश्चर करणं चालू आहे व बाजारभाव जाहीर झाल्यावर आपण सोयाबीनचे आजचे बाजारभाव जाणून घेऊया। या ठिकाणी बाजरीची बिटे एकोणतीसशे 51 चालू आहे। ज्वारी हिला या ठिकाणी 2951 बाजारभाव लागलाय। 2951 बघू शकता बाजरी कशी 3275 जो माल याला 3275 बाजार लागला आहे। 3275 बघू शकता 14 गोणे होते। आणि सोयाबीन विकलेले असून आज आपण याला जालना बाजार समिती आजचे बाजारभाव जाहीर झाले असून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आपल्या सोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती। दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या। माझं नाव अशोक पाटील पाचफुले दुधपुरीकर, श्री नादबाबा ट्रेडर्स नविदा ट्रेडिंग व श्री वैष्णवी माता ट्रेडिंग कंपनी जालना आडत दुकान नंबर 20। आज रोजी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झालेली आहे व आज जे प्लॅनचे भावाच्या अनुसार जे 1 नंबरचा माल आहे 10-11-12पर्यंत त्या मालाला आज 4350चा दर मिळालेला आहे व जो थोडा ओलावा असलेला माल मग कमीत कमी 37-38-4000, 3700पासून तर वरमध्ये 4350 आणि जे ग्रीन आणि जे 20 मावचर आज 3800-3700 आणि जे ग्रीन गोल्ड म्हणून आहे ग्रीन गोल्डमध्ये समजा की अशा प्रकारचं जे ग्रीन गोल्ड आहे
याच्यामध्ये हे मिक्स आहे, माती असल्यामुळे ओलावा असल्यामुळे हे ग्रीन होऊन गेलेलं नाही. परंतु जे 10 मावचर ग्रीन गोड आहे, जे सीडची बाहेरचे खरेदी आलेले आहे जालना मार्केटमध्ये, तर त्या ग्रीन गोडला या ठिकाणी आज 4800 रुपयाचा दर मिळत आहे. म्हणजे चालू भावापेक्षा 550 रुपयाचे रेट जास्तीचे मिळत आहेत. त्याच्यामध्ये एक गुड शीट म्हणून आहे, गुड शीटला पण सुद्धा 44-45 पर्यंतचा दर मिळत आहे. आणि शेतकरी बांधव आज बी असे धरून आहे की बाबा आणखी सोयाबीन 5000 तरी होईल. परंतु आज बघता आपण जालन्याचा जो प्लॅन्ट आहे 46-46.5 आहे, लातूर असेल, नांदेड असेल 48-48.5. तर आपण 15 दिवसापूर्वी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून काही व्यापारी म्हणले पाहिजे तुम्हाला की 15 दिवसात सुधारणा होईल. निश्चित रूपामध्ये सुधारणा झालेली आहे. आणि जसं मापफेडीची खरेदी अद्याप 30 तारखेला चालू होणार होती, परंतु अद्याप चालू केलेली नाही खरेदी. आणि खरेदी चालू झाल्यास निश्चितपणे या ठिकाणी दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. खरेदीची माझ्या हिशोबानं आता कोणी आणखी नावनोंदणी चालू आहे, 15 तारीख दिलेली आहे. परंतु काय म्हणते ना, ते दरडं उशाला आणि कोरडं घशाला अशा प्रकारचं या सरकारचं चालू आहे किंवा मग तुम्ही पूर्ण शेतकऱ्याची सोयाबीन पूर्ण संपल्यावर तुम्ही चालू करणार का. आम्ही वारंवार सांगतो आहे बाबा शेतकरी बांधवांना, एवढं ओला दुष्काळ असल्यामुळे पाऊस आणखीन बी आता पावसाळा कोणता, हिवाळा कोणता, उन्हाळा कोणता हेच कळून नाही राहिलेलं आहे. सारखा पाऊस पडतो आहे ना, आज बी आभाळाचं वातावरण आहे. आज बी शेतकरी बांधव आमचे खूप अडचणीत आहेत. अद्याप सरकारची कोणती मदत आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यात झालेली नाही. परत माझी तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे किंवा लवकरात लवकर तुम्ही जे 1000 रुपये क्विंटलचं अनुदान किंवा आणखीन जी ओला दुष्काळाची जी आर्थिक मदत आहे 50,000 रुपये हेक्टरी, आता ते काय देतील काय नाही, पण शेतकऱ्याची मागणी आहे की बाबा 50,000 रुपये हेक्टरी द्यावी. तर ती या 2-3 दिवसामध्ये द्यायला पाहिजे. आता भरपूर दिवस झाले पाऊस पडून, याचे पंचनामे करूनच 15 दिवस झाले, अद्याप शेतकरी बांधवाच्या खात्यात 1 रुपया आलेला नाही. राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला परत एकदा माझी हात जोडून विनंती आहे की बाबा सरकार मायबाप लवकर आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यात आर्थिक मदत टाकावं. हा, ज्वारीचे बाजार खूप चांगल्या प्रमाणात वाढलेले आहेत. आपण बघताय की मागील 8-10 दिवसामध्ये जे ॲव्हरेज ज्वारी 2300, 2400, 2500 होती, ती ज्वारी 2800, 3000 रुपये आणि वरमध्ये 4500पर्यंत ज्वारीचा दर या ठिकाणी मिळत आहे. कमीत कमी 2800, वरमध्ये 4400 रुपये. बाजरीचे भाव पण वाढले का? बाजरीचे भाव पण 3000. चांगला माल, हिरवा जो माल आहे, जो मुंबई चलन, जो बाहेर राज्यामध्ये जातो, त्या मालाला पण चांगल्या प्रमाणाची मागणी आहे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. तर चांगली बाजरी 3031 रुपये आहे, खालीमध्ये 2000 रुपये ॲव्हरेज. पण चांगल्या प्रकारची जी बाजरी आहे तिला 3000चा दर या ठिकाणी आज जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळत आहे. चालतं या ठिकाणी आडत दुकानदार त्यांनी आपलं सोयाबीनचे बाजारभाव तसेच ज्वारीचे बाजारभाव व बाजरीचे बाजारभावही सांगितले. चालतं या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान. ओके.